आणखी एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात। विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता महागाईचे चटके हे सर्वसामान्य जनतेला बसायला सुरुवात झाली। आजपासून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे, तर एसटी बसच्या भाड्यात 14% वाढ होण्याची शक्यता आहे। महागाईशी मुकाबला कसा करायचा या चिंतेत असलेल्या लाडक्या बहिणींना मात्र 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। दुसरीकडे दूध उत्पादक शेतकरीही जाहीर झालेल्या अनुदानाकडे डोळे लावून बसलेत। हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। गेल्या काही महिन्यात डाळी धान्यापासून ते भाजीपाल्याच्या दरानं मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईच्या झळा आणखी जाणवण्याची शक्यता आहे। 1 डिसेंबर पासून व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात 16 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे। याचा फटका हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे। सिलेंडरची दरवाढ 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी करण्यात आली आहे। गेल्या 2-3 महिन्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 62 रुपयांची वाढ झाली आहे। घरगुती वापराच्या 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नसला तरी अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांना या दरवाढीचा फटका बसणार आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवे दर मुंबईमध्ये 1771 रुपये, दिल्लीमध्ये 1818 रुपये 50 पैसे, चेन्नईमध्ये 1980 रुपये 50 पैसे, कोलकात्यामध्ये 1927 रुपये। राज्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एसटी महामंडळानं आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये एसटी बसची भाडेवाढ करण्यात आली नव्हती। आता भाड्यात तब्बल 14.13% वाढीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलाय। एसटी महामंडळाची स्थिती बिकट अवस्थेत असून भाडेवाढ केली नाही तर एसटीवरती मोठं संकट उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबत काय निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे। दुसरीकडे सरकारनं भाडेवाढ केली नाही तर आंदोलनाचा इशारा कर्मचारी संघटनांकडून देण्यात येतोय। सामान्य प्रवासी सुद्धा अडचणीत आले आहे, कारण आता नवीन गाड्या येणार नाहीत। आता 3000 गाड्या ज्या यायच्या आहेत तर त्याचे जर 912 कोटी रुपये आले नाहीत आता तर त्या गाड्याही थांबतील, येणार नाहीत। म्हणून याची सर्वसामान्य प्रवाशांना झळ पोचते आहे। म्हणून मला असं वाटतं की प्रवासी निवड ही आमची कर्मचाऱ्यांची किंवा आमच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नाही, तर याच्यात जनतेने सुद्धा आंदोलन केलं पाहिजे। कारण जनतेच्या सेवेत या जनतेला एस टीने खूप दिलेलं आहे। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये एस टीचा खूप मोठा वाटा आहे, म्हणून जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे। महागाईशी मुकाबला कसा करायचा याच्या विचारात असलेल्या महिला सध्या लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत। जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेत ऑक्टोबर 2024 पर्यंत पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात प्रत्येकी 7,500 जमा झाले आहेत। आचारसंहितेमुळे योजनांचा लाभ देता येत नसल्यामुळे निवडणूक संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। आता निवडणूक आटोपली आणि महायुती सत्तेत आल्यानंतर पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आता महिलांना लागली आहे। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणि त्याबरोबर अनेक योजना चालू केल्या। महिलांच्या खात्यावर 5 महिन्यांचे पैसे आले, काही महिलांच्या खात्यावर तर ते सुद्धा आले नाही। आचारसंहितेचे कारण सांगून 6व्या महिन्याचा हप्ताही महिलांच्या खात्यावर आला नाही, तोही बंद करण्यात आला। गॅसचे दर पहिले कमी होते आणि आता वाढवण्यात आलेले आहे, त्यामुळे सरकार यातून काय सिद्ध करणार आहे तो प्रश्न सर्व महिलांनाच पडलेला आहे। दूध उत्पादक शेतकरीही महागाईवर मात करण्यासाठी नव्या सरकार स्थापनेकडे डोळे लावून बसले आहेत। गाईच्या दुधाच्या दरात झालेल्या घसरणीनंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा महायुती सरकारनं केली होती। सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांचे 5 रुपये प्रति लिटर अनुदान तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील 7 रुपये दूध अनुदान रक्कम कधी मिळणार असा सवाल दूध उत्पादक करतायत। खासगी व शासकीय दूध संघांकडून अद्याप दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे आलेलेच नाहीत। सरकारच्या घोषणेनंतर 2.5 महिन्यांचा कालावधी संपत आला तरी अनुदान मिळालेले नाही। आता नव्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत। शेतकरी हा शेतीबरोबर दुधाचा व्यवसाय करतो, त्याच्यातून शेतकऱ्यांना 2 रुपये मिळतात, परंतु गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांना दुधामध्ये 30 रुपयाच्या वर 1 रुपया सुद्धा मिळत नाही। सरकारने मध्ये
5 रुपये अनुदान दिले, परंतु ते सुद्धा आता मिळत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेनं महायुतीच्या बाजूनं कौल दिलेला आहे. आता महागाई रोखण्यासाठी सरकारनं पावलं उचलण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करताना दिसतायत. निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या योजना आणि अनुदानाच्या निधीकडेही सर्वसामान्यांचे डोळे लागलेत. येत्या आठवड्यामध्ये राज्यात स्थापन होणारं नवं महायुतीचं सरकार जनतेच्या या अपेक्षांवरती काय तोडगा काढणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.